दुपारी 2 वाजता आपण या. कारण पहिल्या दिवशी आसन व्यवस्थेचं जो गोंधळ झाला तो पुन्हा होता कामा नये आणि तो होत असताना आसन व्यवस्था कशी असली पाहिजे. तर आज ते काय अधिनियमात किंवा नियमात असं नसतं. ती परंपरा आहे. तो एक नेहमीचं म्हणजे इतक्या वर्षाची. त्याप्रमाणे महापौर बसल्यानंतर जी उजवी साईड असते त्या उजव्या साईडला इथून आपण जी अशी उजवी साईड मानतो त्या उजव्या साईडला सगळे सत्ताधारी असतात आणि आपण इथून असं मानतो जो डावं हात किंवा त्याला विरोधी पक्ष बसतात. त्याच्यामध्ये आज 10नी संख्या सगळ्या बाजूनी वाढते आणि 227 आणि प्लस 10 असं करताना इथे दाटीवाटी होतीये. आणि मी कालच एक पत्र दिले की फिजिकली जेव्हा आम्ही बसतो 2-2, 2.5 तास तेव्हा त्यावेळेला अनेकांचं थाय प्रॉब्लेम असू शकतात आणि 45 बरेच नगरसेवक 45 एज क्रॉस केलेले आहे. त्यामुळे डीव्हीटी किंवा व्हेरिकोज ज्याला ऑलरेडी त्रास आहे तो दाटीने तेवढा वेळ ते हे कंट्रोल करू शकणार नाही. त्यामुळे तो थोडा सुटसुटीतपणा असला पाहिजे आणि तो सुटसुटीतपणा असण्यासाठी आपल्याला तुम्ही सांगा, महापौरांनी सांगावं कशी आसन व्यवस्था करणार आहात. कारण महापौर म्हणून नंतर बिल्डिंग मेंटेनन्स आणि MS असं मिळून आणि आम्ही सगळे गटले ते त्याच्यावरती आम्ही एक चर्चा केली आणि महापौरांनी पण सांगितलं मी उद्या निवेदन करणार आहे. ते जेव्हा निवेदन करतील 16ला तेव्हा त्यांच्या निवेदनामध्ये काय आहे ते बंधनकारक सगळ्यांना असणार आहे. कारण जेव्हा एखादा निवेदन देतो तर आसन व्यवस्था सगळ्यांसाठी सुटसुटीत असायला पाहिजे. डावी बाजू नक्कीच आम्ही बसणार आहोत. त्या डावी बाजूचं सेपरेशन कसं असं ते आम्ही त्यांना सांगितलं आहे आणि ते मेंटेनन्स नंतर MS आणि महापौर आणि त्यांचे असलेले गटनेते खणकर यांनी ते मान्य केलं आहे. माझ्याबरोबर सर्व बाकी पक्षांचे म्हणजे विरोधी पक्ष म्हणून आम्ही एकत्र होतो. 16 तारखेला ते निवेदन करतील. त्या निवेदनांमध्ये ते जे सांगतील आणि त्याच्यानंतर जी आसन व्यवस्था होईल त्याच्यानंतर ती परमनंट असेल. एवढंच आज ठरलंय. ताई, मालेगाव महापालिकेमध्ये समाजवादी पार्टीचे जे उपमहापौर आहेत त्यांनी टिपू सुलतान यांचं आपल्या दालनामध्ये छायाचित्र लावले. त्यांनी हिंदुत्ववादीच्या संघटना ते आक्रमक झालेलं पाहायला मिळतं. कसं पाहताय? बघा, हा टिपू सुलतान हा विषय मागच्या वेळेला पण एका मैदानावरनं गाजलेला आहे. त्याचं नामकरण करताना तुम्ही सगळे ॲब्स्ट्रॅक्ट घेतलेले आहेत. त्यामुळे परत आता हे कुठच्या महापालिकेत घडलंय? मालेगाव जेव्हा आपण बघतो ती लोकसंख्या कशी आहे त्यांचे काय आहे ते तिथल्या तिथे त्यांना मिटवू देणार. इथून मी त्याचं काय हे देणार. त्यामुळे मला वाटतं गडे होऊन गेले. आणि कालच RSSच्या प्रमुखांचं आम्ही ऐकलं की ज्यानी म्हणजे टिपू सुलतान क्रूर होता का तो इतिहास आहे. तो कोण बदलणार. हे नाही बदलू शकत ना आम्ही नाही बदलू शकत. तो इतिहास आहे, रचलेला इतिहास आहे. त्याला कोणी बदलू नाही शकत. म्हणजे उद्या जेव्हा आम्ही पण या जगातून जाऊ त्यावेळेला आमचा पण तो इतिहास असेल ना. म्हणजे आम्ही तेवढे मोठे नक्कीच नाही त्या काळातले, पण ह्या काळातले बाबा ते आक्रमक होत्या त्या असं हा इतिहास रचला जातो. त्यामुळे त्या इतिहासावर तिथे काय आहे त्याचं उत्तर तिथले लोक देतील. काही व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्याची भूमिका मध्य प्रदेशातल्या शिवसेनेने घेतली आहे. जे व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसतील त्यांची आम्ही लग्न लावणार अशी भूमिका मध्य प्रदेशात शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेच्या दोघांसाठी प्रश्न आहे, शिलेदाची तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी. मुळात व्हॅलेंटाईन डेला आमचा तेव्हाही सांगणं होतं हा जो डे आहे हा डे परदेशातनं आलेला डे आहे. आपण तर कायम प्रेम करतो. मग ती आपली आई असेल, आपली बहीण असेल, अगदी आपली प्रेयसी असेल
ते टेम्पररी आहे की परमनंट आहे ते त्याचं त्यांनी ठरवावं. पण एका दिवसापुरता तो नसावा आणि त्याचं जे स्वरूप जी तरुण मुलं ती सौम्य करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. कारण त्या डेला प्रेम व्यक्त होत आहे. मग अशा अनेक कुटुंब आहेत की ते जाऊन आईला पण गुलाब देत आहेत, ते जाऊन आपल्या बहिणीला गुलाब देत आहेत. उद्या किल्लेदार मला गुलाब देईल, बाई मला तुमच्याबद्दल आदर आहे. प्रेम आदर हा व्हॅलेंटाईनचाच भाग आहे. उद्या हेही सांगू शकतं बाबा आम्ही तुम्हाला आदरयुक्त बहीण मानतो, आदरयुक्त ताई मानतो, आदरयुक्त आई मानतो. प्रेम व्यक्त करायला एक लाल गुलाबच गरजेचं नाही आणि त्यासाठी व्हॅलेंटाईन डे असलाच पाहिजे ह्याचा नाही. फक्त तरुण मुलांनी ह्या सगळ्यात अडकण्यापेक्षा तुम्ही तुमचं प्रेम नक्की व्यक्त करा कोणावरही. त्याला काय बंधनं असू शकत नाही. फक्त त्याचं वाईट वेगळ्या याच्यामध्ये करू नका असं सर्वांचं मत आहे. याच मुद्द्यावरती या आधी पण महाराष्ट्रात आपल्या पहिल्या साईडला आहे शिवसेना मंच असेल भूमिका घेतलेल्या आहेत व्हॅलेंटाईन डे. तर आता भूमिका आमची हीच आहे ना की व्हॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन हा कोण होता, एक प्रेम व्यक्त करण्यासाठी असणारे एक प्रतीक आहे ते आणि तो दिवस त्याचा प्रेम कोणी कोणावर करू शकतं. काय एखादा प्रियकर प्रेयसीवर प्रेम करतो ह्यालाच प्रेम म्हणतात असं नाही आहे ना. मी माझ्या आईवर देखील तितकंच प्रेम करतो, मी माझ्या बायकोवर तितकंच चांगल्या प्रेम करतो, माझ्या मैत्रिणीवर. बहिणींवरही माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत त्यांच्यावर मी प्रेम करतो, मित्र आहेत माझे चांगले, भाऊ आहेत, सगळ्यांवर प्रेम करतो. हा प्रेम व्यक्त करायचा दिवस आहे. त्याला आपण मला वाटतं अलीकडच्या पिढीने थोड्या वेगळ्या मार्गाने त्याचा अर्थ घेतलेला असावा म्हणून ह्या कॉन्ट्रोवर्सीज तयार होतात. जर त्याची योग्य पद्धतीने अवेअरनेस त्याचा जर हा सगळ्यांना झाला तर मला वाटतं ह्यात कॉन्ट्रोवर्सी व्हायचा प्रश्न येणार नाही. शिंदेसेना ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली आहे की अगदी मुलांना घराबाहेर पडू देऊ नका, अशाच प्रकारची भूमिका महाराष्ट्रात सुद्धा घेतली गेली होती. कठोर भूमिका व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात घेतली होती आधीच्या शिवसेना. आता ती मवाळ होत चाललेली आहे. आधीच्या शिवसेनेने घेतली त्याचं उत्तर व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून काय आहे की नाही. आम्ही तेच म्हणतोय मुलांना, तुमचं स्वातंत्र्य आपण हिरावून नाही घेतो. कारण त्या वयात म्हणजे जी मुलं आता ज्या वयात आहे त्या वयात आम्ही गेलोय ना. आमच्याला हा व्हॅलेंटाईन नव्हता. पण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून अगदी जन्माला आलेल्या मुलापासून सगळ्यांना दिलं पाहिजे. फक्त त्याचं बिभिस्त रूप किंवा अगदी जे किळसवाणी ते करू नका. तुम्ही कोणावरही प्रेम करू शकता. प्रेम करायला कुठली बंधनं नाही. माझ्या श्वानाला देखील आज गुलाब देणार आहे कारण त्याच्यावर पण खूप प्रेम आहे. म्हणजे अनधिकृत फेरीवाल्यांच्या संदर्भात त्यामध्ये रोहिंगे जे आहेत त्या संदर्भात आता कठोर पाऊल सुरुवातीला उचलत आहे. पण हे रोहिंगे आले कुठून, बांगलादेशी आले कुठून हा प्रश्न असतो. नाही मुळामध्ये बघा आता मी त्या 2 दिवसापूर्वी प्रेस घेतली तेव्हाही मी सांगितलं महापौरांनी त्यांच्या भूमिका काय मांडाव्या त्या आम्ही नाही ठरवू शकत. रोहिंगे हा जर विषय असेल म्हणजेच बांगलादेशीय किंवा इतरही देशातून बांगलादेशीय पाकिस्तानी असे पण आपल्याकडे आहेत आणि जो या देशामध्ये ज्या पद्धतीने तेव्हा म्हणजे माझा उलटा प्रश्न राहील हा विषय 2014 पासून रेंगाळला का. जर तुम्ही इतके कट्टरवादी आहात तर तो रेंगाळला का. तुम्ही आता कसे काढणार आहात. कारण आज डिलाय रोडला ज्या कारवाया झाल्या ते सगळे फेरीवाले माझ्याकडे आले. लोअरपरळ डिलाय रोड तिथे सगळे मिल कामगार लोक आहेत आणि ज्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत, ज्यांच्या मुलींना नोकऱ्या नाहीत, खानावळीला पैसे पुरत नाहीत म्हणून आता लोक हॉटेलमध्ये जाऊन वडापाववर दिवस काढतायत. जे कोल्हापूर सोलापूर इथून मुलं जी व्यवसायाला आली आहेत तर त्या मुलांची अधिक आबाळ तर होणारच आहे. कारण संध्याकाळचं जेवण ते घेत नाहीत एका वडापाववर एका भजीपावावर काढून. कारण त्यांचा पगारच तोकडा आहे. त्यांच्या आईकडनं ते इकडे आले आणि त्यांना ते जेवण पुरेसा पैसा देऊ नाही शकत आहेत. मग अशाना आम्ही जे धोरण जे आणलं त्या धोरणाचं काय झालं ते सांगावं ना. जी नोंदणी झाली आहे ज्या धोरणावर त्या सगळ्या नोंदणीचं काय केलं महापालिकेच्या प्रशासनाने किंवा आता राज्य सरकारने. म्हणजे काही कारवाईसाठी आता जो
झालीये, कारवाया होती नाही. सरसकट दुकानं तोडली गेली, गाड्या मला या माध्यमातून महापालिकेला पण इशारा द्यायचा आहे, इतक्या सक्तपणे पहिलं तुम्ही सर्वे करा, ज्यांची लायसन आहेत त्यांना तोडले. म्हणजे हे ब्रिटिश राजवट नाहीये. पण ताई, ज्या पद्धतीने फेरीवाले बसतात तर ह्याच्यामध्ये कुठेतरी पोलीस आणि अधिकारी देखील बऱ्यापैकी सहभागी असतात, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी. मला पोलिसांना आज माझ्या डिला रोडला, मी जाते आता संध्याकाळी पोलीस स्टेशनला, मारतात म्हणजे काय, ज्याचा धंदा आहे उचलायला आल्यानंतर तो जरा जवळ करत असेल आणि जरा थांबणार वगैरे तर तुम्ही त्यांना मारणार. पोलिसांनी पण एवढी दादागिरी करू नये. गरीब आहेत ती मुलं, जे मध्यमवर्गीय आहेत. मला सांगा, ज्यांच्याकडे सगळी सुबत्ता आहे तो जाऊन फुटपाथवर बसेल का? आणि हा विषय या महाराष्ट्रापुरता म्हणजे सगळ्या देशात आहे. हा विषय फेरीवाला आपण सर्वेक्षण केलंय 2006 पासून. पण ताई, सर्वेक्षणाचं राज्य सरकारकडून दोन्ही म्हणजे आधी कोण होते नंतर अजूनही त्याच्यामध्ये कुठलीही सुस्पष्टपणा आलेला नाही. उलट माझं म्हणणं आहे, लवकर आणा. झोन तयार केले होते, पण ते झोन असे कुठेतरी करू नका की पब्लिकला त्याची यातायात होईल. ते झोन कम्फर्टेबल असू दे, लोकांसाठी कम्फर्ट तसे करा. आज परप्रांतीय लोक पण आज नाम जोशीला जी कारवाई झाली, त्यांनी एक तर भायखळ्याला जावं किंवा त्यांनी लोरपळला यावं. म्हणजे साधं काय घ्यायचं तर 1 किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटर यावं, या गोष्टीचा विचार व्हावा. पोलिसांनी हस्तक्षेप करतायत, तुम्हाला वरून संदेश येत आहेत, याचा अर्थ वाटेल तशी मारपेट करू नका. महापौरांनी आज जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असं निदर्शनास आलं की पालिकेचे अधिकारी याला जबाबदारीत कारवाई करत नाही, फेरीवाल्यांना पाठीशी घालतायत अशी माहिती समोर आली. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे का? नाही, माझं म्हणणं आहे ती कारवाई तर व्हायलाच पाहिजे. ते जे तुम्ही जे म्हटलं पोलीस आणि यांचं, आज पण मी काही गाडी म्हटलं आज काय तुम्ही फोन करून गेले नसणार, आता फोन करून जातात आणि मग ठराविक लोकांना फोन आले, तिथले कोण नाही कोण असतात. हा बट नॅचरलचाच विषय आहे. त्याच्याशी मी माझ्यावरून म्हणेन, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जास्तीत जास्त काय केलं की बाबा मिल कामगारांचा एरिया आहे, मिल नोकऱ्या नाही आहेत, त्यांच्या घरात शिकलेली मुलं आहेत, त्यांचे पालक, मुलं नाही बसत, त्यांचे पालक बसतात, त्यांच्या औषध पाणी, त्यांचं काय हाऊस, यासाठी जेव्हा बसत असतील आणि कष्ट घेऊन फेरीवाला इतका पण ऊन पाऊस थंडी या सगळ्या निसर्गाच्या बदलात तो टिकून राहतो आणि लोकांना सुविधा देतो. आपण एक प्लॅन केला पाहिजे, जो झालाय त्याला कार्यान्वित कसं करता येईल ते केलं पाहिजे. एक महत्त्वाचा विषय असा आहे, एकच मिनिट तुम्ही जे म्हणालात ना, 2 वर्ष प्रशासक राज होतं मुंबईमध्ये आणि 2 वर्ष 9 महिने त्याच्यात सॉफ्टवेअर खराब झालेलं होतं आणि सॉफ्टवेअर खराब झालं असल्यामुळे कोणालाही जन्मदाखले दिले जात नव्हते आणि त्यामुळे डॉक्टरांनी स्वहस्ताक्षरामध्ये लिहूनही काही लोकांना दिले. या सगळ्याला जबाबदार मग प्रशासक किंवा ही तत्कालीन व्यवस्थापन आहे? नाही, आता 2 वर्ष 9 महिने जेव्हा महानगरपालिका सगळ्याच प्रशासकीय याच्यात गेल्या होत्या आणि ती प्रशासकीय असताना जे सगळे पालकमंत्री म्हणून मिरवत होते, इकडे कोण एक सावंतवाडीचा पालकमंत्री ज्याचा काही मुंबईशी काही संबंधच नाही, एक मलबार हिलचा पालकमंत्री ज्यांचा फेरीवाल्याचं काय दुःख आहे ते माहितीच नाही किंवा सामान्य. त्यामुळे हे असं जर घडलंय, ह्याच्यासाठी आम्ही श्वेतपत्रिका मागतोय की या 2 वर्ष 9 महिन्यात तुम्ही काय काय केलंय ते आम्हाला अवगत व्हावं. कारण युडी आणि पालकमंत्री म्हणजे जे आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्याच दायऱ्यात हे काम चाललं होतं ना, मग महापालिकेने त्यांच्या दायरेतून आम्हाला उत्तर द्यावं किंवा राज्य सरकारने आणि जे तथाकथित पालकमंत्री होऊन गेलेत